आज 20 जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पक्षाच्या पश्चिम विदर्भ कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आमच्यासोबत या कार्यालयात जय विदर्भ पक्षाचे अमरावती शहर अध्यक्ष डॉक्टर विजय कुबळे साहेब आहेत। डॉक्टर साहेब, सर्वात पहिले या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता कार्यालय सुरू झालेलं आहे अमरावतीचा पश्चिम विदर्भ कार्यालय। पुढची भूमिका जय विदर्भ पक्षाची काय राहील अमरावती शहरात? जय विदर्भ। मी डॉक्टर विजय कुबळे, अमरावती महानगर अध्यक्ष जय विदर्भ पार्टी। आमची दिनांक 7 जुलैला इथे याच ऑफिसमध्ये बैठक झाली। आमचे मार्गदर्शक पश्चिम विदर्भ अध्यक्ष PR राजसाहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि केंद्रीय उपाध्यक्ष जय विदर्भ पार्टीच्या माननीय रंजनाताई नामरे यांच्या अध्यक्षतेमध्ये इथे बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की एक कमिटी तयार करायची आहे आणि अमरावती महानगरमध्ये 22 प्रभाग आहेत आणि 22 प्रभागामध्ये ती आमची पूर्ण कमिटी प्रत्येक प्रभागामध्ये जाईल आणि त्या प्रभागातून शोध घेईल की जय विदर्भ पार्टीवर कोणता उमेदवार उभा करायचा आहे आणि जो उमेदवार इच्छुक असेल त्या उमेदवाराला आम्ही जय विदर्भ पार्टीवर उभा करणार। तर आता अवघे 3-4 महिने राहिलेले आहेत अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। तर त्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची मीटिंग 7 जुलैला आम्ही घेतली आणि ते मीटिंगचं पूर्ण इतिवृत्त आम्ही ग्रुपवर सुद्धा टाकलं आणि त्या ग्रुपवर RPI सोशलिस्टचे जे अध्यक्ष आहेत भाऊरावजी वानखेडे साहेब त्यांनी पाठिंबासुद्धा जय विदर्भ पार्टीला घोषित केलेला आहे। तर संयुक्तपणे आम्ही 22 प्रभागाचं अक्षरबाई आणि आपण करू, तुमची पण आम्हाला त्याच्यामध्ये साथ लागेल, रियाज भाईची साथ लागेल आणि ते शहराध्यक्ष जरी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे असले तरी पण त्यांना आम्ही सोबत विश्वासात घेऊनच हे काम करणार। तर असं ठरलं की 22 प्रभागामध्ये आम्ही जाणार, शोध घेणार जय विदर्भ पार्टीमध्ये कोण इच्छुक आहे आणि जे कोणी इच्छुक असतील ते उमेदवार आम्ही उभे करू। हा जय विदर्भ पार्टीचा निर्धार आहे। तर ती लवकरच कमिटी तयार होईल आणि प्रत्येक प्रभागात आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आपण समन्वयक आहे। हो। तर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आता नागपूरलाही आंदोलन आहे, तर अमरावतीची भूमिका काय राहील? तर अमरावतीची भूमिका म्हटल्यानंतर आता 2 मागच्या 9 ऑगस्टला आणि त्याच्या आधीच्याही 9 ऑगस्टला आम्ही एक टेम्पो ट्रॅव्हलर पूर्ण धरून नेली होती। यावेळेस सुद्धा तो प्रयत्न आमचा राहील आणि आम्ही त्याच्यामध्ये जे 18-20 लोक आहेत ते लोक आम्ही घेऊन जाऊ 9 ऑगस्टला। त्या ठिकाणी सूचना साहेबांनी प्रश्न केले होते की बाबा कोणाला काही बोलायचं आहे का मीटिंगमध्ये, तर मी त्या ठिकाणी त्यांना असा हे केला होता की आपण तिथे एकत्र होऊन हजारोच्या संख्येने रामगिरीवर मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आपण जाऊ शकतो, परंतु तो प्रस्ताव रद्द करण्यात आला कारण की त्यावेळेस ते अधिवेशन नाही आहे 9 ऑगस्टला। त्याच्यामुळे मग ते पुढचा प्रस्ताव त्यांनी असा केला की ज्यावेळेस नागपूरला 8 डिसेंबरला आता डिक्लेअर झालेलं आहे, 8 डिसेंबरला अधिवेशन नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे। 8 डिसेंबरला पहिल्या दिवशी तिथून त्या चंडिका मंदिरापासून कस्तुरचंद पार्कपर्यंत पूर्ण विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टीचे समस्त कार्यकर्ते जाऊन तिथे निदर्शने करणे आणि त्या कामकाजावर बहिष्कार करणे असं ते आंदोलन राहील। हा जो आहे 8 डिसेंबरचा आणि 9 ऑगस्टचा क्रांतिदिनीचा जो आहे त्या क्रांतिदिनी असं ठरलं आहे की कुठे न जाता तिथे यशवंत स्टेडियमला एकत्र होऊन निदर्शने देणे
विधान भवनाच्या समोर एकत्र होऊन निदर्शने दिली असं ठरलेलं आहे. धन्यवाद. हे होते आमच्यासोबत डॉक्टर कुबळे. जय विदर्भ.